एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात। आज गुढीपाडवा आहे। आजपासून सुरू होणारा वसंत ऋतू निसर्गाला नवजीवन देणारा असतो। मात्र राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट आल्याचं पाहायला मिळत आहे। ऐन मार्चमध्ये झालेली गारपीट आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पुन्हा एकदा हिरावला गेलाय। पुन्हा एकदा बळीराजाचं काढणीला आलेलं पीक मातीमोल झालंय। आता तरी बरे दिवस येतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा एकदा चिखल झालाय। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर संकट, काढणीला आलेल्या पिकांवर अवकाळीचा घाला। हे बघा माती मोल झालाय, का छाती पडून घेऊ याच्यात बघा। हो साहेब बघा, हे माती झालं बघा, सगळं माती। गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी पिकं जमीनदोस्त, लाखोंचं नुकसान, शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं। कांद्याच्या पाता तुटलेल्या आहे, माना वाकलेला आहे, कांदा उपटून पडलेला आहे आणि वांग्याचा मल्चिंग पेपर फाटून तुटलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपीट झाली। याचा मोठा फटका शेती पिकांना बसलाय। विशेषतः फळबाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। द्राक्ष बागांसह आंबा, काजू, केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सगळं तोंडात माती पडलं बघा। हो हे उद्या काढाच होता, सगळं लाल बोर झालं बघा सगळं। अक्कलकोट तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं ज्वारी पीक अडवं झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा पावसानं हिरावलाय। 50-60 हजार रुपये खर्च करून बी, सालपेट, पेरणी, पाणी दिलं, खुरपण केलं, औषध मारलं, सगळं माती मोल झालं। त्याचं शासनाला हात जोडून विनंती करतो, शेतकऱ्याला का तर तुम्ही जगवायचा विचार करा। धाराशिवच्या लोहारा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यानं केळी पिकांची बाग अडवी झालीय। पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या केळीचं पीक असं जमीनदोस्त झालेलं पाहून केळी उत्पादक चिंतेत सापडले। अवकाळी पावसामुळे खूप नुकसान झालंय। तर हे हातातोंडाशी आलेला घास आता गेल्यासारखं झालंय। आता ही बाग माझी 4 दिवसात जाण्यासारखी होती। आता पावसामुळे सगळे माझे झाडं मोडून पडलेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं धाराशिवमधील काढणीला आलेल्या कांद्याचा चिखल झालाय। वारंवार होणाऱ्या निसर्गाच्या अवकृपेनं शेतकरी कोलमडलाय। सरकारकडे हात जोडून मदतीची मागणी करतोय। शासनाला एकच विनंती करू सांगू इच्छितो शेतकऱ्यांच्या वतीने की लवकरात लवकर पंचनामे करून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत करावी शासनाने। निफाडच्या लासल गावात काही वेगळी परिस्थिती नाहीये। पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानं गहू, हरभरा, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। माझे 2.5 एकर थॉम्सन ही व्हरायटी आहे, तर ती तयार झाली असताना अचानक अवकाळी पाऊस झाला, त्याचं खूप मोठं नुकसान झालं। आणि 1 एकर आरके सोनाका आहे, ती बी तयारच आहे, तिचं बी खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर शासनानं त्याची काही दखल घेऊन नुकसान भरपाई केली पाहिजे। पुण्याच्या शिरूर तालुक्यात शेतात उभं असलेलं गव्हाचं पीक भिजून गेल्यानं ते काढून टाकावं लागतंय। गहू तर हातचा गेलाच, शिवाय सडलेला गहू काढण्यासाठी मजुरीही द्यावी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय। रात्री एवढा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि त्या पाऊस पडत असताना जी गारपीट झाली, त्या गारपीटाने जो काढायला आलेला गहू आहे तो जवळजवळ 25 ते 30% आता सपाट झालेला आहे। आणि शेतकऱ्याला जो काढणीला आलेला गहू आहे तो मशीननी करण्याऐवजी आता स्वतः मजूर लावून त्या ठिकाणी स्वतः कापून तो मशीनमध्ये टाकावा लागणार आणि शेतकऱ्याचा अतोनात खर्च वाढणार आहे। वाशिम, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया अशा अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं प्रचंड नुकसान झालंय। गुढीपाडव्याला आनंदाची गुढी उभारण्याऐवजी शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा अवकाळ आलीय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। माती मोल झालाय, का छाती पडून घेऊ याच्यात बघा। हो साहेब बघा, हे माती झालं बघा, सगळं माती।